गुड मॉर्निंग मुलांनो. सर्वांना आवाज येतोय माझा? दयानंद, कार्तिक. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 34. काय दिलं क्वेश्चन 34 मध्ये? बॉइलिंग पॉइंट ऑफ अ वॉटर इज डिफाइंड ॲज द टेम्परेचर ॲट विच. बॉइलिंग पॉइंट म्हणजे नेमकं काय? ओके, त्याची डेफिनेशन विचारलेली. तर लक्षात घ्या, बॉइलिंग पॉइंट म्हणजे बॉइल करताना आपण काय करतोय, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये करतो. ओके, गॅस म्हणजे त्याच लिक्विडचा तयार झालेला गॅस, आणि लिक्विडचा गॅस होतोय म्हणजेच लिक्विड वेपराइज होतं. ठीक आहे. त्या गॅसचा प्रेशर, ज्याला आपण काल व्हेपर प्रेशर असं म्हटलं होतं, तर हा त्याच वॉटरचा, त्याच लिक्विडचा, या ठिकाणी बघा वॉटर त्यांनी वापरलंय, तर लिक्विड कोणतं वापरलं त्यांनी? वॉटर. सो वॉटर जो पण लिक्विड मधून गॅस मध्ये कन्वर्ट होणार आहे, त्याचा येणारा प्रेशर म्हणजे त्याचा वेपर प्रेशर. हा वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढा जेव्हा होतो, कशा एवढा होतो? ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढा, तेव्हा त्याला आपण म्हणतोय बॉइलिंग पॉइंट. म्हणजे ज्या टेम्परेचरला ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढा लिक्विडचा व्हेपर प्रेशर होईल, त्या टेम्परेचरला आपण म्हणतो की तो बॉइलिंग पॉइंट आहे. ठीक आहे. ही डेफिनेशन देखील आपल्याला बुक मध्ये दिलेली आहे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए. 36 नंबरचा क्वेश्चन पहा. 36. ऍडिशन ऑफ कॉमन सॉल्ट टू अ सॅम्पल ऑफ वॉटर विल. सो एखादा कॉमन सॉल्ट म्हणजे NaCl, NaCl जर का वॉटर मध्ये ऍड केलं, म्हणजे वॉटरचं आपण सोल्युशन तयार करतो. NaCl जर का वॉटर मध्ये ऍड केलं तर काय होणार आहे असं मी सांगितलं. तर कन्सेप्ट आहे पहा, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. सो ज्या वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, ओके, त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे, इलेव्हेट होणार आहे. म्हणजे अराउंड 104-105 डिग्री सेल्सिअसला तो काय होईल? 104-105 डिग्री सेल्सिअसला तो बॉइल होईल. तर हा झाला त्याचा बॉइलिंग पॉइंट. ओके. आणि फ्रीजिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंटला काय होतंय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे जो वॉटर 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होत होता, आता त्याला फ्रीज होण्यासाठी डिप्रेशन सांगितलं, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण कमी, म्हणजे अराउंड -4 डिग्री सेल्सिअसला हा वॉटर काय होईल? बर्फामध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी वॉटरमध्ये कॉमन सॉल्ट ऍड करता, त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढतो आणि फ्रीजिंग पॉइंट कमी होतो. सो डिक्रीज इट्स फ्रीजिंग पॉइंट अँड इन्क्रीज द बॉइलिंग पॉइंट. म्हणजे कन्सेप्ट आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलंय, elevation of boiling point is directly proportional to. सो elevation of boiling point हा कशा कशावरती डिपेंड असतो? सांगताय मुलांना, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हा कशावरती डिपेंड आहे? हा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असो किंवा डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट असो, आपल्याला तो मोलॅलिटी वरती डिपेंड असलेला पाहायला मिळतो. मोलॅलिटी. ठीक आहे. तर मोलॅलिटी ऑफ अ सोल्युशन. लक्षात घ्या, elevation of boiling point is directly proportional to
मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट इन द सेम सोल्युशन. आता इलेव्हेशन आणि डिप्रेशनचा तसा काही संबंध नाही. सोल्युशनची मोलॅलिटी काय असती त्याच्यावरतीच त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो किती इलिव्हेट होणार ते डिपेंड आहे. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन मध्ये आता फक्त या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला परफेक्ट नाहीये कॅनॉट सांगितलं. ओके, कोणता फॉर्म्युला परफेक्ट नाही. आता हे फॉर्म्युले आहेत, एका ठिकाणी केबीचा फॉर्म्युला वापरला, एका ठिकाणी बघा केबीचा फॉर्म्युला दोन ठिकाणी वापरला, ए आणि डी मध्ये. बी नंबरचा जो पार्ट आहे तो ऑस्मोटिक प्रेशरचा आहे आणि सी जो आहे ती व्हेपर प्रेशरचा. यापैकी कोणतं इक्वेशन बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगायचं. का बरं आपल्याला बुक मध्ये जे फॉर्म्युले दिले त्या फॉर्म्युल्यावरून सांगा मला कोणतं बरोबर आहे फॉर्म्युला, कोणते कोणते फॉर्म्युले इथं बरोबर आहे, कोणते कोणते चुकलेले. हे सांगा मुलांनो, कोणते बरोबर आहे फॉर्म्युले, कोणते चुकलेले. सायली ए बी सी राईट आहे. ए बी आणि सी. ए बी आणि सी काय बरोबर आहे. ए बी आणि सी बरोबर आहे. डी जो आहे हा डी चुकलेला आहे. ठीक आहे, डी साठी ऍक्च्युली पहा आपल्याला पेज नंबर 37 वरती, बुक मध्ये पेज नंबर जे 37 आहे त्यावरती 2.15 हे इक्वेशन बघा, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे M2 इज इक्वल टू 1000 KB W2 डिवाइड बाय डेल्टा TB W1. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते पहा डेल्टा TB आणि M2 हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल, KB आणि M2 हे डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण ऑप्शन डी मध्ये काय केलंय, KB आणि M2 इनव्हर्सली प्रोपोर्शनल केले आणि डेल्टा TB आणि जो M2 आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल केला. म्हणजे हेच चुकीचं इक्वेशन आहे. ठीक आहे, म्हणून आपण याला टिक केलंय. सो ऑप्शन सी जो आहे तो ऑप्शन सी हे जे रिलेशन आहे हे चुकीचं रिलेशन आहे. त्यावरून आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्याचं करेक्ट एक्सप्रेशन या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 40. द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इन इट्स लिक्विड अँड सॉलिड फेज बिकम सेम. बघा आता लिक्विड आणि सॉलिड दोघांचं वेपर प्रेशर सेम आहे, त्याला आपण काय म्हणणार. सो लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतंय म्हणजे फ्रीज होत चाललाय, याचा अर्थ त्याला आपण काय म्हणणार, फ्रीजिंग पॉइंट. आणि ह्या डेफिनेशन आहेत. पहिली आपण बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन पाहिली आणि याच पेजवरची शेवटी आहे की फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन. ओके, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 41. विच ऑफ द फॉलोइंग 0.1 मोलार aqueous solution will have lowest freezing point. म्हणजे कोणाचा फ्रीजिंग पॉइंट सर्वात कमी होणार आहे
आणि तिथे त्यांनी सांगितलं 0.1 मोलार, म्हणजे सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सेम आहे. आता कॉन्सन्ट्रेशन जर का सेम आहे तर फ्रीजिंग पॉइंट ठरवायचा कसा? सो इथे ए ऑप्शन मध्ये काय दिलंय पहा. ऑप्शन ए मध्ये दिलाय पोटॅशियम सल्फेट म्हणजे K2SO4. त्यानंतर दिलाय सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. त्यापुढे दिलंय युरिया आणि त्यानंतर दिलाय ग्लुकोज. लक्षात घ्या, युरिया आणि ग्लुकोज किंवा युरिया आणि सुक्रोज हे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. त्यांना पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट पण बदलवू शकत नाही आणि पाण्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो देखील चेंज करू शकत नाही. ऑलमोस्ट वॉटरचं जेवढं आन्सर आहे तेवढंच आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, तर पहा मुलांनो, मग हा जो युरिया आहे, युरिया आणि ग्लुकोज हा बॉइलिंग पॉइंट फ्रीजिंग पॉइंट मध्ये काही चेंज करणार नाही. तो जास्त जो चेंज आहे तो आपल्याला K2SO4 आणि NaCl हेच वॉटर मध्ये चेंज करणार आहे. बॉइलिंग पॉइंट मध्ये पण चेंज करणार आहे आणि फ्रीजिंग पॉइंट मध्ये देखील चेंज करणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, जो पोटॅशियम सल्फेट आहे त्याच्यामधून आपल्याला किती आयन्स भेटत आहे? पोटॅशियम सल्फेट मधून आपल्याला 2K+ आणि 1SO4 2- आपल्याला भेटतो, म्हणजे टोटल 3 आयन्स आपल्याला भेटतात. आणि NaCl मधून Na+ आणि Cl- असे 2 आयन आपल्याला भेटतात. ठीक आहे. सो फ्रीजिंग पॉइंट नेमका किती कमी होणार आहे ते कशावर डिपेंड आहे? किती जास्त आयन्स भेटतात. एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला यामध्ये सांगतो. नंबर ऑफ पार्टिकल आणि बॉइलिंग पॉइंट, ज्याला आपण इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणतो, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फ्रीजिंग पॉइंट जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. याचा अर्थ नंबर ऑफ पार्टिकल जर का वाढले तर फ्रीजिंग पॉइंट आणखी कमी होणार. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट लक्षात असू द्या. यावरतीच तुम्हाला सर्व क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑलमोस्ट सॉल्व्ह करायचं. नंबर ऑफ पार्टिकल जर का वाढले तर बॉइलिंग पॉइंटचं इलेव्हेशन पण जास्त होतं आणि नंबर ऑफ पार्टिकल वाढले तर फ्रीजिंग पॉइंटचं डिप्रेशन देखील जास्त होतं. ठीक आहे, म्हणजे त्यावरनं आपल्याला पाहायला भेटते ज्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल जास्त, दॅट इज पोटॅशियम सल्फेट, त्याचा आपल्याला फ्रीजिंग पॉइंट आणखी कमी झालेला पाहायला भेटेल, कारण त्याच्यामध्ये जास्त आयन्स प्रेझेंट आहे. लक्षात आलंय सर्वांच्या? मुलांना समजलंय का? हो सर. प्रीती समजलंय? हो सर. कार्तिक? हो सर. सेम क्वेश्चन पहा 42 नंबर. 42 मध्ये पण काय केलंय? कॉन्सन्ट्रेशन सेम दिलं 0.55 मोलार आणि तुम्हाला विचारलं की मॅक्सिमम डिप्रेशन कशामध्ये होणार? मॅक्सिमम डिप्रेशन कशामध्ये होणार? आताच मी तुम्हाला सांगितलं, डिप्रेशन जास्तीत जास्त डिप्रेशन होणं म्हणजे जास्तीत जास्त तो कमी होणं. मॅक्सिमम डिप्रेशन म्हणजे जास्तीत जास्त तो कमी होणं. ठीक आहे, जास्तीत जास्त कमी तो केव्हा होणार आहे? जेव्हा पार्टिकल जास्तीत जास्त वाढतील. मग सांगा बरं मला की यामध्ये या सर्व ऑप्शन मध्ये पार्टिकल कोणामध्ये जास्त आहेत? ABCD. ऑप्शन बी. ऑप्शन डी. बी.
बी. सो बी मध्ये आहे Al2 SO4 राईट. म्हणजे यामधून 2 Al3+ आपल्याला भेटतील आणि 3 SO4 2- भेटतील. म्हणजे 2+3 टोटल 5 आयन्स आपल्याला भेटतात. जेवढे जास्त आयन तेवढाच फ्रीजिंग पॉइंट आणखी कमी होईल. म्हणजे त्याचं डिप्रेशन जे आहे ते जास्तीत जास्त होईल. लोवेस्ट फ्रीजिंग पॉइंट आणि मॅक्सिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट या दोन्ही पण एकच कन्सेप्ट आहे. वरती त्यांनी विचारले पहा लोवेस्ट फ्रीजिंग पॉइंट आणि मॅक्सिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ठीक आहे. सो येस ऑप्शन बी जो आहे तो बरोबर आहे. नेक्स्ट 45 नंबरचा क्वेश्चन पहा. 45 ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑस्मोटिक प्रेशर अँड मोलॅरिटी ऑफ सोल्युशन आर रिलेटेड ऍज. सांगा बरं दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे. ए येस ऑप्शन ए ऑप्शन ए की मोलॅरिटी आणि जो ऑस्मोटिक प्रेशर आहे हे आपल्याला डायरेक्टली प्रपोर्शनल पाहायला मिळतं. मोलॅरिटी जेवढी वाढणार आहे ऑस्मोटिक प्रेशर पण तेवढाच वाढणार. येस ऑप्शन ए. आणि हे तुम्हाला डायरेक्टली बुक मध्येच पाहायला भेटेल. इकडे तिकडे कुठं जाण्याची गरज नाही. पेज नंबर 40 नंबर पेज वरती पीएन करतोय मी तर. सो पेज नंबर 40 आणि त्याच्यावरती जे इक्वेशन आहे 2.20 जे इक्वेशन आहे ते इक्वेशन चेक करा. त्याच्यामध्ये दिलंय पाय इज इक्वल टू MRT. म्हणजे याचा अर्थ पहा पाय आणि यम दोघं एकमेकांना आहे डायरेक्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन विच इज नॉट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. खालीलपैकी कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. लक्षात घ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑस्मोटिक प्रेशर पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट ही पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. इव्हन डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ही पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्या सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. फक्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ही कन्सेप्ट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. आणि आपल्याला पाहायला पण भेटत नाही आपल्या सिलेबस मध्ये याची कोणतीही कन्सेप्ट नाही. ओके. आता नेक्स्ट पहा. इथं विचारलंय द टू सोल्युशन हॅव्हिंग डिफरंट ऑस्मोटिक प्रेशर. दोन सोल्युशन घेतलेत दोघांचंही ऑस्मोटिक प्रेशर वेगवेगळं. ठीक आहे. त्यांनी विचारलंय द सोल्युशन ऑफ हायएस्ट ऑस्मोटिक प्रेशर. त्याच्यापैकी ज्याचं हायएस्ट ऑस्मोटिक प्रेशर असतं त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो. हायएस्ट ऑस्मोटिक प्रेशर. हायपरटोनिक सोल्युशन. हायपर. ओके. हायपर जास्त असलं का हायपर. बरं ते आपण एखाद्याला म्हणतो जास्त हायपर नको. बरोबर. सो हायपर म्हणजे जास्त असणे. हायपो म्हणजे कमी असणे. ओके. जास्त ऑस्मोटिक प्रेशर असलं त्याला आपण हायपरटोनिक सोल्युशन म्हणतो. आणि तसंच पहा एक 55 नंबरचा क्वेश्चन इथं साईडला दिलाय पहा राईट साईडला 55 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये काय दिलंय आयसोटोनिक सोल्युशन आर दोज विच हॅव. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय. सो त्यांचं काय असतो सेम ऑस्मोटिक प्रेशर. सेम ऑस्मोटिक प्रेशर असलं का आयसोटोनिक. वेगवेगळा जर का असला तर त्याच्यापैकी जास्त ज्याचा असेल त्याला म्हणणार आपण हायपर.
आणि ज्याचा कमी असेल, क्वेश्चन नंबर 51 पहा, क्वेश्चन नंबर 51, सोल्युशन विच हॅज लोअर ऑस्मोटिक प्रेशर, ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर कमी असतो त्याला आपण काय म्हणतो, सॉरी हायपो, त्याला आपण काय म्हणतो, हायपोटोनिक. तर ही कन्सेप्ट लक्षात असू द्या, हायपरटोनिक किंवा हायपोटोनिक किंवा. आणि ह्याच ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड आणखी एक क्वेश्चन विचारला इथं पहा 54 मध्ये, डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला विचारलेला आहे 54. असे देखील क्वेश्चन पडतात बरं का, डायरेक्टली फॉर्म्युले विचारले जातात. सांगा रे मला मग कोणता फॉर्म्युला करेक्ट आहे, बुक मध्ये दिलाय हा फॉर्म्युला, कोणता करेक्ट आहे सांगा बरं. $54 नंबरचा क्वेश्चन. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आपण जो फॉर्म्युला पाहिलाय बघा, हा फॉर्म्युला पाय इज इक्वल टू MRT, याच फॉर्म्युला त्याचा आन्सर आहे. पाय इज इक्वल टू MRT. एम म्हणजे दुसरं काही नसून मोलॅरिटी, मोलॅरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. सो एम ला आपण सी ने रिप्लेस करू शकतो. ओके, जसं की CRT, नंतर आपण त्याला CRT या पद्धतीने पण लिहू शकतो. मग तोच पार्ट जो आहे तो आपल्याला इथं मल्टिप्लाय करणारा पार्ट इथं डिवाइड करायचा आहे. म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर येणार, ऑप्शन डी. मोलॅरिटी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. एखाद्या सोल्युशनची मोलॅरिटी जास्त आहे म्हणजेच काय आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजेच काय, त्याची मोलॅरिटी कमी आहे. समजतंय का मुलांनो? पौर्णिमा समजतंय? हो सर. सायली? हो सर. सुयश समजतंय का? हो सर. दयानंद? हो सर. प्रीती? हो सर. ओके, आता आपण इथं क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 48 नंबरचा. 48 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय पहा, कॉन्सन्ट्रेशन सेम दिलंय, 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, पण एक दिलाय NaCl आणि एक दिलाय CH3COOH आणि सांगितलंय दोघांचं पण ऑस्मोटिक प्रेशर, दोघांपैकी जास्त ऑस्मोटिक प्रेशर कोणाचं असणार. आताच आपण वरती रिलेशनशिप पाहिले की ऑस्मोटिक प्रेशर आणि मोलॅरिटी डायरेक्टली प्रपोर्शनल, आणि मोलॅरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन वाढला तर ऑस्मोटिक प्रेशर पण वाढतं, पण या ठिकाणी दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन सेम दिलंय. म्हणजे मग आन्सर बी बरोबर आहे का, तर नाही, बी आन्सर बरोबर नाही. हे कॉन्सन्ट्रेशन पाहून तुम्हाला वाटेल की आन्सर बी बरोबर आलं पाहिजे, कारण दोन्ही ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन सेम दिलं म्हणजे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर पण सेम पाहिजे. बट असं नाहीये. बघा, हा जो NaCl आहे त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणतो. सो हा पाण्यामध्ये गेल्या गेल्या पटकनी जर का तुम्ही 10 मॉलिक्यूल टाकली, 10च्या 10 सेपरेट होतील. पण हा जो दुसरा आहे CH3COOH, ज्याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो, ह्याला पाण्यामध्ये जर का टाकलं, 10 मॉलिक्यूल जर का ह्याचे पण टाकले, ह्याच्यापैकी फक्त 2च मॉलिक्यूल किंवा 3च मॉलिक्यूल डिसोसिएट होतील. बाकीचे जे आहे ते ऍज इट इज ह्याच फॉर्म मध्ये राहते. म्हणजे या ठिकाणी पहा, 10 तुम्ही जर का NaCl टाकले, त्यापासून 10 Na आणि 10 Cl भेटताय. म्हणजे NaCl मध्ये टोटल 20 पार्टिकल झाले, पण CH3COOH मध्ये 10 तुम्ही टाकले, त्यापैकी 8 तसेच राहिले, दोघं फक्त डिसोसिएट झाले.
आणि दोघांपासून काय तयार झालंय, प्लस आणि मायनस, म्हणजे दोनाचे 4 झाले फक्त. सो ह्या ठिकाणी पार्टिकल आहेत, वरती NaCl मध्ये पार्टिकल आहे 20 आणि खाली पार्टिकल आहे फक्त 4. आणि आपल्याला माहिती आहे जेवढे पार्टिकल जास्त तेवढा ऑस्मॉटिक प्रेशर देखील जास्त. ठीक आहे. सो इथे मी तुम्हाला जी कन्सेप्ट लिहून दिली ती, यामध्येच बॉइलिंग पॉईंट आणि याला ऑस्मॉटिक प्रेशर करतो, म्हणजे पाय करतो इथे. सो नंबर ऑफ पार्टिकल जर का वाढले तर पाय जो आहे ऑस्मॉटिक प्रेशर तो देखील वाढतो. मग या ठिकाणी आन्सर कोणतं बरोबर असेल? कोणाचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असतं मग या ठिकाणी, सांगा बरं पटकन. लवकर सांगा मुलांना. मी सांगितलं तुम्हाला पार्टिकल NaCl मध्ये जास्त आहे. म्हणजे NaCl काय असणार आहे, ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असणार आहे. NaCl च्या ऑस्मॉटिक प्रेशरला त्यांनी P1 म्हटलंय. P1 is greater than P2. That is option A. आता पुढची कन्सेप्ट पहा, 49 नंबरचा क्वेश्चन. हा थोडा सॉल्व्ह करण्यासारखा क्वेश्चन आहे. 10 ग्रॅम ग्लुकोज घेतलाय, 10 ग्रॅम MgCl2 घेतलाय, 10 ग्रॅम NaCl घेतलाय. पाण्यामध्ये टाकले त्यांना 250 ml वॉटरमध्ये मिक्स केलंय आणि त्या प्रत्येक सोल्युशनचा आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशर चेक करायचं. इथे त्यांनी आपल्याला ग्रॅम मध्ये दिलंय बरं का. आपल्याला त्या ग्रॅम पासून त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॅल्क्युलेट करावं लागणार. ग्रॅम पासून काय कॅल्क्युलेट करायचं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन. सांगा रे मग काय वाटतं तुम्हाला, जास्त ऑस्मॉटिक प्रेशर कोणाचा असेल? एक लॉजिक लावून सांगा बरं मला. बरं सर्वात कमी कोणाचा असेल तो सांगा बरं. ऑस्मॉटिक प्रेशर कमी कोणाचा असेल? काय ते? P1. P1 चा, कारण P1 ग्लुकोज आहे. मला असं वाटतं मग आन्सर भेटलंय बरोबर का. फक्त एकट्या P1 वरती आपल्याला इथं आन्सर भेटून जातंय. म्हणजे MgCl2 याचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त आहे, त्यानंतर NaCl आहे, सर्वात लास्टला ग्लुकोज. म्हणजे आपण इथं कंक्लुजन लावू शकतो की MgCl2 मध्ये 3 आयन आपल्याला भेटतात. एक Mg2 प्लस आणि 2 Cl मायनस मायनस. NaCl मध्ये फक्त 2च भेटताय, Na प्लस Cl मायनस. आणि ग्लुकोज पासून तर आयन भेटतच नाही. ज्याच्यामध्ये जास्त आयन त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर जास्त, ज्याच्यामध्ये कमी आयन किंवा आयनच तयार होत नाही त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर कमी. ओके. आता परत एक क्वेश्चन अशाच टाईपचा क्वेश्चन काय केलंय बघा. एक असा डब्बा बनवलाय,
ठीक आहे. तो असा एक बॉक्स बनवलाय आणि ह्या बॉक्स मध्ये काय केलंय, मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन ठेवलाय. काय ठेवलाय? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याला मी म्हणतोय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याला अशा अशा लाईन्स काढतो. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे एक चाळणी सारखा पार्ट आहे. आणि काय केलंय, ह्या मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडला सोल्युशन टाकलं. इथं टाकलंय 0.1 मोलार ग्लुकोजचं सोल्युशन आणि इथं टाकलंय 0.1 मोलार युरियाचं सोल्युशन. आता ग्लुकोज पण नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे त्यापासून आयन भेटत नाही, आणि युरियापासून पण आयन भेटत नाही. दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणजे काय होणार त्या ठिकाणी, देअर विल बी नो नेट मुव्हमेंट अक्रॉस द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेन मधून कोणत्याही प्रकारची मुव्हमेंट झाली आपल्याला पाहायला भेटणार नाही. कारण या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे की लो कॉन्सन्ट्रेशन कडनं हाय कॉन्सन्ट्रेशन कडं जातात. कोण? सॉल्वंटचे पार्टिकल लो कॉन्सन्ट्रेशन कडनं हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जातात. पण या ठिकाणी दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, शिवाय दोघं पण आयन्स प्रोड्यूस करत नाही. म्हणून कुठूनच कुठं जाणार नाही कोणतेच पार्टिकल. किंवा इन केस ह्याचा जर काही एक पार्टिकल इकडे गेला तर ह्याचा एक पार्टिकल इकडे येईल, म्हणजे बॅलन्स होईल. ह्याचे जर का दोन इकडे आले तर ह्याचे पण दोन इकडे जातील, म्हणजे थोडक्यात बॅलन्स होणार आहे. कारण दोघांची पण पॉवर आपल्या भाषेत सेम. ओके. सो इथे आपल्याला काय भेटणार, या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मुव्हमेंट न झालेली पाहायला भेटत. आणि असाच क्वेश्चन इथे विचारलाय 56 नंबरचा पहा. 56 नंबर. टू सोल्युशन ए अँड बी आर सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इफ लिक्विड फ्लोज फ्रॉम ए टू बी, म्हणजे ए कडून बी कडे फ्लो होतोय लिक्विडचा, मग ते म्हणता ह्याचा अर्थ काय. सो ए कडून बी कडे फ्लो होतोय म्हणजे मी ऑलरेडी कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. फ्लो कुठून कुठं होत असतो, लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे. म्हणजे याचा अर्थ बी चं कॉन्सन्ट्रेशन ए पेक्षा जास्त आहे, ए चं कॉन्सन्ट्रेशन कमी. सो ए इज लेस कॉन्सन्ट्रेटेड दॅन बी, म्हणजे ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर. मुलांनो कन्सेप्ट येते का लक्षात? ओंकार समजतंय का? हो सर. कार्तिक? हो सर. कार्तिक? हो सर. कोमल? हो सर. पौर्णिमा? हो सर. ठीक आहे. असाच एक क्वेश्चन वरती राहिला आपला 52. आता हा थोडासा कॅल्क्युलेशन ओरिएंटेड क्वेश्चन. 0.6% सोल्युशन ऑफ युरिया. युरियाचं सोल्युशन किती घेतलंय? 0.6% घेतलंय. तो कोणासोबत आयसोटोनिक आहे असं विचारलं. 0.6%. तर याचं जे आहे याचा आन्सर आपण उद्याच्या लेक्चरला. ठीक आहे. एक थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हा, आणि आपल्या बुक मध्ये याचा आपल्याला आन्सर पाहायला भेटत नाही.
याचा आन्सर इन डिटेल मध्ये मी तुम्हाला उद्या सांगतो कसं आलं म्हणून. कारण पर्सेंटचं कन्व्हर्जन आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मध्ये करायचं. ठीक आहे. सो त्याच्यासाठी थोडस आपल्याला चेक करावं लागेल, कारण हा पार्ट आपल्या सिलेबसचा नाही. इव्हन 11वीला देखील हा पार्ट आपल्याला कुठंच नव्हता. हे ग्रॅमचं जे कन्व्हर्जन आहे हे आपण इझिली करू शकतो. काय सांगितलंय पहा या ठिकाणी आता, 57 ग्रॅम युरिया, म्हणजे हे युरियाचं वजन आहे आणि 90 ग्रॅम वॉटर आहे. म्हणजे W1 म्हणजे वॉटर, 1 म्हणजे वॉटर, 1 म्हणजे सॉल्वंट आहे 90 ग्रॅम. W2 म्हणजे सोल्यूट आहे 6 ग्रॅम. ओके. विचारलंय काय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विचारलाय, काय असणार. तर बघा, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच डेल्टा पी डिवाइड बाय P10, याला म्हणतो आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याचा आन्सर काय असणार. तर याचा आन्सर काढण्यासाठी पहा, इथं प्रेशर वगैरे तर काय दिलेलं नाही, पण याचं जे ओरिजिनल रिलेशनशिप आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. की डेल्टा पी डिवाइड बाय P10 इज इक्वल टू X2. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, X2 कॅल्क्युलेट करायचा. मग X2 कॅल्क्युलेट कसा करतात माहिती का रे कोणाला फॉर्म्युला X2 कॅल्क्युलेट कसा करायचा. ऍक्च्युली हा पार्ट 11th मध्ये झालेला आहे. X2 कॅल्क्युलेट कसा करायचा माहिती आहे कार्तिक, प्रीती सांगता येईल का X2 कॅल्क्युलेट कसा करायचा. सायली, N2/N1 plus N2. बरोबर. सो X2 कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं 2 दिलाय त्यांनी, बरोबर ना. सो 2 म्हणजे सोल्यूट. मग सोल्यूटच आपल्याला काय करायचंय, नंबर ऑफ मोल घ्यायचे N2 डिवाइड बाय, आता टोटल इथे किती जण मिक्स केले, 2 जण मिक्स केले, म्हणजे सॉल्वंटचा पण N1 आणि सॉल्वंटचा पण N2, सोल्यूटचा N2, यांना आपल्याला मिक्स करायचं. मग याला कॅल्क्युलेट करा तुम्ही सेपरेटली. कसा कॅल्क्युलेट करणार, एन कसा कॅल्क्युलेट करतो, एनचा फॉर्म्युला माहिती आहे का, नंबर ऑफ मोल कसा कॅल्क्युलेट करायचा. 11वीचा सेकंड चॅप्टर. माहिती आहे का सायली. Given mass upon molar mass. गिवन मास अपॉन मोलार मास, ज्याला आपण म्हणतो W/M. ठीक आहे. सो प्रत्येकाचा आता N1 आणि N2 आपल्याला प्रत्येकाचं काय करायचंय, पहिल्यांदा N1 N2 आपल्याला पहिल्यांदा त्यांचा कॅल्क्युलेट करून घ्यायचा. आता N1 या ठिकाणी कोण दिलाय त्यांनी, 1 म्हणजेच सॉल्वंट. सॉल्वंट आहे वॉटर. वॉटर दिलाय त्यांनी 90 ग्रॅम, आणि वॉटरचं मोलार मास आहे 18 ग्रॅम पर मोल, म्हणजे 18 ग्रॅम मोल इन 1. तसाच युरिया दिलाय 6 ग्रॅम, आणि त्याचं मास आहे युरियाचं 60 ग्रॅम मोल इन 1. तो ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल होणार. N1 आपल्याला भेटणार 5 आणि N2 आपल्याला भेटणार 0.1. सो X2 कॅल्क्युलेट करताना काय करावं लागेल, 0.1 डिवाइड बाय 5 प्लस 0.1. किती येतं आन्सर मग,
बघा इथं 0.1 डिवाइड बाय 5.1 कॅल्क्युलेशन आपल्याला कशाचं करायचंय 0.1 डिवाइड बाय 5.1 वाटलं तर या वरच्याला 10 मध्ये कन्वर्ट करा 10 मध्ये कन्वर्ट जर का करायचं म्हणजे 0.2 डिजिट आपल्याला राईटला सरकवावं लागेल म्हणजे 10 into 10⁻². सो अराउंड हे आन्सर जे आहे इथं 2 आलं पाहिजे पण 5.1 एक्झॅक्ट 5 नाहीये म्हणजे 2 पेक्षा कमी येणार 1.9 समथिंग आन्सर आपल्याला पाहायला भेटेल 1.9 into 10⁻² म्हणजे 0.019 ऑप्शन ए. सिंपल कॅल्क्युलेशन आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला ह्या चॅप्टर मध्ये देखील आहे आणि 11वी पासूनचा हा फॉर्म्युला आहे असं नाही की 12वीला नवीन आला. अशाच टाईपचे इकडे पुढे देखील क्वेश्चन्स आहेत. तर आता हे क्वेश्चन्स जे आहे या क्वेश्चनची मी तुम्हाला 1 by 1 हिंट सांगतो. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे अदरवाईज आपल्याला ह्यामध्येच वेळ जाणार कॅल्क्युलेशन मध्ये. आता पहा पूर्ण कॅल्क्युलेशन मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिवायडेशन सहित करून दिलं. प्रत्येक वेळेस आपण केलं तर एका तासात फक्त 4 ते 5 एक्झाम्पल होतील. सो 1 by 1 मी तुम्हाला सांगतोय की हिंट कोणती कोणती वापरायची फॉर्म्युला कोणता कोणता वापरायचा आहे तो तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी यूज करा आणि आन्सर कॅल्क्युलेट करा. बघा क्वेश्चन आहे व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ dissolved oxygen at 25 degrees Celsius at 1 atmospheric pressure if partial pressure of oxygen is 0.22 atm. तो ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर या ठिकाणी दिलाय आणि कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला विचारलं. काय विचारलंय कॉन्सन्ट्रेशन. तर लक्षात घ्या ही कन्सेप्ट जी आहे ती हेनरीज लॉची कन्सेप्ट आहे आणि तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युबिलिटी. ओके कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सोल्युबिलिटी. जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन तेवढी सोल्युबिलिटी जास्त. आणि तुम्हाला इथं फॉर्म्युला वापरायचा आहे कॅपिटल एस इज इक्वल टू KH into P. KH into P. KH ची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिलेली. सो KH म्हणजे 1.3 into 10⁻³ मोल DM⁻³ atmospheric pressure इनवर्स आहे त्याला into P for पार्शियल प्रेशर आणि पार्शियल प्रेशर पण या ठिकाणी दिलेलं आहे 0.22 atm. सो एटीएम इनवर्स आणि एटीएम एकमेकांना कॅन्सल होणार. मोल DM⁻³ म्हणजेच मोल पर DM³ आणि मोल पर DM³ म्हणजेच मोल पर लिटर ज्याला की आपण सोल्युबिलिटी म्हणतो म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. आता सिम्पली याचं मल्टिप्लिकेशन करा. याचं मल्टिप्लिकेशन जर का केलं तर तुम्हाला आन्सर भेटणार ऑप्शन ए. ठीक आहे. तो 58 नंबरचा जो 58 नंबरचा जो क्वेश्चन आहे 56 ऍक्च्युली. तर हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी वापरायचा. असाच 59 नंबरचा क्वेश्चन मोल फ्रॅक्शन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. मोल फ्रॅक्शन तुम्हाला दिलं ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन आणि इथं प्रेशर विचारलाय म्हणजे इथं प्रेशर कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा. सो P इज इक्वल टू KH into X. X म्हणजेच मोल फ्रॅक्शन
मोल फ्रॅक्शन दिलेलं आहे, KH पण दिलेलं आहे. फक्त या ठिकाणी छोटस करेक्शन करायचं, जे त्यांनी बार दिलंय त्याला म्हणा किलो बार. छोटस इथं करेक्शन आहे, बारला काय म्हणायचंय, किलो बार. तर KH त्यांनी दिलाय पहा 150 किलो बार, पण आन्सर बार मध्ये. सो किलोचं कन्व्हर्जन, किलो बारचं कन्व्हर्जन फक्त बार मध्ये जर का करायचं म्हणजे इंटू 10⁻³ आपल्याला 3 करावं लागेल. बार इंटू मोल फ्रॅक्शन दिलाय 1.2 इंटू 10⁻⁻6. +3 -6 राहिलं -3. या 50 मुळे, 0 मुळे, हा 0 जर का इथून काढला तर 1.2 चे होणार 12, म्हणजे आन्सर 12 इंटू 15. सो आन्सर येतोय 180 इंटू 10⁻³ बार. म्हणजेच आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन ए. ठीक आहे, तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे, काही अवघड नाही त्यामध्ये. हेनरीजच्या लॉ वरनं हे कॅल्क्युलेशन आहे. येते का लक्षात? पौर्णिमा, सायली? हो सर. ठीक आहे. पुढे विचारलं KH व्हॅल्यू. KH व्हॅल्यू आणि त्याच्या सोल्युबिलिटी बद्दल ऑर्डर विचारलेली. KH व्हॅल्यूज दिल्या आणि सोल्युबिलिटीची ऑर्डर विचारली. तर ह्या ठिकाणी कोणती कन्सेप्ट लक्षात ठेवायची की KH आणि सोल्युबिलिटी दोघं एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इनव्हर्सली, डायरेक्टली प्रपोर्शनल नाहीये, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. KH इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू सोल्युबिलिटी. मग इथं तुम्हाला प्रश्न पडेल की सर असं कसं काय होतं? KH आणि S जर का ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही पाहिलं, पहा ह्या इक्वेशन मध्ये दोघं तर डायरेक्टली प्रपोर्शनल दिसतात. तुम्ही काय म्हणता इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणून? तर खरं तर हा KH येण्याच्या अगोदर कन्सेप्ट अशी होती की सोल्युबिलिटी आणि पार्शियल प्रेशर दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. बघा बरं का, मेन कन्सेप्ट काय आहे? सोल्युबिलिटी आणि पार्शियल प्रेशर दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढण्यासाठी आपण मध्ये काय केलंय? KH टाकलाय, ज्याला आपण हेनरी कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे. मग आता पहा, हा P जो आहे तो जर का मी इकडे घेऊन आलो तर आपल्याला काय पाहायला भेटेल? S डिवाइड बाय P इज इक्वल टू KH. ठीक आहे. आणि KH आणि P दोघं एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल. KH आणि P दोघं एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल आणि P आणि S दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल. ठीक आहे. पहा, S आणि P दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ते प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढून हेनरीने काय केलंय? स्वतःचा हेनरी कॉन्स्टंट ठेवलाय. सो जेव्हा आपण S डिवाइड बाय P करतो आपल्याला KH एवढा आन्सर भेटतो, म्हणजे कॉन्स्टंट आन्सर भेटतो. आणि त्यावरून आपल्याला समजतंय की P आणि KH यांचं रिलेशनशिप जे आहे ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. पण P आणि S हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग P आणि KH जर का इनव्हर्सली प्रपोर्शनल असले आणि P आणि S हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, याचा अर्थ S आणि KH हे देखील डायरेक्टली प्रपोर्शनल, सॉरी इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार. ठीक आहे. आणि तेच आपण या ठिकाणी लिहिलं. तो फॉर्म्युला चुकीची गाईडलाईन करू शकतो जर का आपल्याला प्रॉपरली माहिती नसेल की हा फॉर्म्युला आलाय कसा. ठीक आहे. आणि त्यावरून आपल्याला पाहायला काय भेटतं? KH ची व्हॅल्यू जेवढी जास्त, सोल्युबिलिटी तेवढीच कमी.
आणि KH ची व्हॅल्यू जेवढी कमी सोल्युबिलिटी तेवढीच जास्त. म्हणजे पहा आर्गॉन जो आहे, आर्गॉनची KH व्हॅल्यू सर्वात जास्त आहे, म्हणजे त्याची सोल्युबिलिटी सर्वात कमी असेल. सो आन्सर एकतर सी आहे किंवा आन्सर डी आहे. त्यानंतर HCHO 1.83 इंटू 10⁻⁵ म्हणजे ही सर्वात छोटी व्हॅल्यू आहे, आणि ज्याची व्हॅल्यू KH ची व्हॅल्यू सर्वात छोटी त्याची सोल्युबिलिटी सर्वात जास्त, आणि तो सर्वात टॉपला आहे. म्हणजे इथं ऑर्डर मध्ये फर्स्ट दोन्ही पण एंड जे आहेत ते त्यांनी सेम ठेवले, फक्त मधल्यांमध्ये चेंज केलेलं आहे. सो मधल्यामध्ये सोपं आहे. आता राहिला कोण? CO ची व्हॅल्यू आहे 1.67 आणि त्यानंतर आहे CH4 ज्याची व्हॅल्यू आहे 0.43. सर्वात छोटी व्हॅल्यू कोणाची आहे? KH ची सर्वात छोटी व्हॅल्यू CH4 ची, म्हणजे CH4 ची सोल्युबिलिटी जास्त असणार कोणापेक्षा? CO2 पेक्षा. म्हणजे आन्सर सी बरोबर आहे. तर त्यासाठी कन्सेप्ट एकच की KS आणि S दोघं पण एकमेकांना काय आहेत? इनव्हर्सली प्रपोर्शनल. आणि असा 61 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. 61 नंबरचा क्वेश्चन. 61 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पहा, द सोल्युबिलिटी ऑफ मिथेन इन बेन्झीन ऍट 298 केल्विन म्हणजे इथं तुम्हाला सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची. KH तुम्हाला दिलाय आणि प्रेशर पण दिले. 760 mm जो आहे तो प्रेशर आहे, आणि ही KH ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला सोल्युबिलिटी. म्हणजे इथं डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा. S इज इक्वल टू KH इंटू P, आणि याच्याने आन्सर तुम्हाला भेटणार आहे ऑप्शन सी. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता पुढचे पण जे प्रॉब्लेम आहेत त्या पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सेम टाईपचे फॉर्म्युलेज यूज करायचे जे आपण ह्या अगोदर यूज केले होते. ठीक आहे. जसं की व्हेपर प्रेशरचा, व्हेपर प्रेशर लोअरिंग, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्याच कन्सेप्टने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तुम्हाला काय करतो, 1-2 मिनिटात हे जे फॉर्म्युलेज आहेत, जे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे या ठिकाणी, ते फॉर्म्युले तुम्हाला लिहून देतो. त्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड त्याच फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला काय करायचंय, प्रॉब्लेम जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सो पहिला आहे व्हेपर प्रेशरचा फॉर्म्युला. व्हेपर प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं P10 मायनस P डिवाइड बाय P10. आता P10 मायनस P म्हणजेच डेल्टा P, डेल्टा P डिवाइड बाय P10. आणि याचा आन्सर आपण पाहिलं होतं की X2 आन्सर आहे, आणि याच X2 ला जर का स्प्लिट केलं तर आपल्याला पाहायला भेटतो W2M1 डिवाइड बाय M2W1. हा पहिला फॉर्म्युला. ठीक आहे. सो कदाचित बराच वेळा तुम्हाला ह्या दोघांना वापरण्याची गरज पडेल, बराच वेळा तुम्हाला ह्या दोघांना वापरण्याची गरज पडेल, बराच वेळा तुम्हाला ह्या दोघांना वापरण्याची गरज पडेल, बराच वेळा तुम्हाला ह्या दोघांना वापरण्याची गरज पडेल. सो हे चारही पण मी तुम्हाला दिलेले आज इथे चारही पण लक्षात ठेवायचे. त्यापैकी कोणत्या पण दोघांचा वापर करून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील.
सेकंड, यामध्येच x2 चा पण एक फॉर्म्युला तुम्हाला लिहून देतो मी, जो की आता आपण पाहिला x2 चा फॉर्म्युला, म्हणजे परत कशी अडचण यायला नको. x2 इज इक्वल टू n2 डिवाइड बाय n1 प्लस n2. ओके, आणि n कसं काढतात, n काढतात w अपॉन m. सो पहिल्याशी रिलेटेड सर्व फॉर्म्युलेज मी तुम्हाला दिले. आता दुसरा जो आहे, दुसरा आहे बॉइलिंग पॉइंट. सो बॉइलिंग पॉइंट साठी देखील कन्सेप्ट काय आहे पहा, इथं फॉर्म्युला वापरला जाईल आयदर डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. जर का फक्त मोलॅलिटी दिली तर हा फॉर्म्युला वापरायचा. जर का मोलॅलिटीला त्यांनी स्प्लिट केलं, मोलॅलिटीला जर का स्प्लिट केलं, तर मोलॅलिटीला स्प्लिट करून जो काही फॉर्म्युला तयार होतो, लाईक 1000 W2 डिवाइड बाय M2 W1, हे सर्व फॉर्म्युला लिहून घ्या बरं का. याच्यावरतीच तुम्हाला सॉल्व्ह करायचं सर्व काही, हे तुम्हाला वापरावं लागेल. हा दुसरा फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे ह्याच्या सारखाच तिसरा फॉर्म्युला आहे, फक्त बी च्या ठिकाणी एफ घ्यायचा, म्हणजे डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम. पूर्ण फॉर्म्युला सेम आहे. डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू 1000 W2 डिवाइड बाय M2 W1. ओके, आणि लास्ट फोर्थ नंबर, फोर्थ नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ऑस्मोटिक प्रेशरचा. आणि ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला पाहायला भेटतो पाय इज इक्वल टू N2 बाय V RT, किंवा पाय इज इक्वल टू कॅपिटल एम म्हणजे मोलॅरिटी इंटू RT, किंवा लास्टला त्याचा मोलॅरिटीला जर का स्प्लिट केलं तर पाय इज इक्वल टू W2 RT डिवाइड बाय M2V. आणि हे जे राईट साइडला मी काढलेले फॉर्म्युले, ह्या फॉर्म्युल्याशीच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे. या फॉर्म्युल्याच्या बाहेरचा कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाही आपल्याला. आणि ज्या केसमध्ये ह्या फॉर्म्युल्याच्या बाहेरचा कोणता फॉर्म्युला वापरायचा असेल तो क्वेश्चन स्किप करायचा. ठीक आहे, कारण जर का एखाद्या टेक्स्टबुक मध्ये पर चॅप्टर त्यांनी जर का 250 क्वेश्चन दिले, तर त्यापैकी अराउंड 70 to 80 क्वेश्चन सत्तर ते 80% क्वेश्चन जे आहेत ते आपल्या सिलेबसशी रिलेटेड असतात, की आपण इथं पर्सेंटेज म्हणण्यापेक्षा डायरेक्ट एक नंबरच देऊया. 70-80 बराच वेळा, किंवा तुम्ही 50 ते 60 ची फिगर लक्षात घ्या. 50 ते 60 क्वेश्चन असे असतात की जे सिलेबसच्या थोडे बाहेरचे असतात. ठीक आहे, तर असे सर्व क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे नाहीये. जर का प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा पार्ट आहे तर हे जे 4 प्रॉब्लेम आहे याच्याशी रिलेटेड फॉर्म्युले आहेत, याच्याशी रिलेटेडच तुम्हाला प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करायचे. आणि ह्या अगोदर जो हेनरीचा लॉ आपण पाहिला, त्या हेनरीच्या लॉ मध्ये देखील काही फॉर्म्युले होते. ठीक आहे, वाटलं तर त्या फॉर्म्युल्यांना पण आपण ह्या ठिकाणी ऍड करूया. हेनरीच्या लॉ मधले फॉर्म्युले कोणते होते बघा. पाचवा फॉर्म्युला मी या ठिकाणी देतो. पाचवा फॉर्म्युला एस इज इक्वल टू के एच इंटू पी. सहावा फॉर्म्युला पी इज इक्वल टू के एच इंटू एक्स.
ठीक आहे. आणि पी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, सॉरी एस म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण सोलिडिटी म्हणतो. सर्वांच्या लक्षात आलंय का हे? कार्तिक? हो सर. कोमल? हो सर. ओंकार? हो सर. पौर्णिमा? हो सर. सायली? हो सर. ठीक आहे. सो आता उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये जर का काय अडचण वाटली तुम्हाला तसं मेसेज टाका. ठीक आहे. प्रॉब्लेम जे आहेत जास्त प्रॉब्लेम्स पडणार नाहीये. टोटल तुमच्या 50 मार्काच्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितले हार्डली 6 ते 7 फक्त प्रॉब्लेम्स असणार आहे, जे या सिंपल फॉर्म्युलेशी रिलेटेड असणार आहे. ठीक आहे. म्हणून अशाच प्रॉब्लेम कडे तुम्हाला लक्ष द्यायचं. जास्त डीप मध्ये जास्त अवघडच जायचं नाही. अवघड पार्ट त्यांना जो टाकायचा आहे, त्यांना जो काही जोर लावायचा आहे ते लावणार ऑर्गॅनिक वरती आणि इनऑर्गॅनिक वरती. आणि ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचा पार्ट जो आहे तो तुमचा परफेक्ट झालेला. म्हणून फिजिकलच्या जास्त डीप मध्ये जाऊ नका, कारण फिजिकल केमिस्ट्रीचं हे वैशिष्ट्य आहे, जास्त डीप मध्ये जर का गेलो तर त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट शोधण्यासाठी आपल्याला डायरेक्ट जावं लागतं फिजिक्स मध्ये. आणि केमिस्ट्री हा डिफरंट सब्जेक्ट आहे फिजिक्स पेक्षा. ठीक आहे. मग जर का केमिस्ट्रीचा आन्सर काढण्यासाठी फिजिक्स मध्ये जाण्याची गरज पडली तर मग केमिस्ट्रीचा ऍज अ सब्जेक्ट म्हणून तिथं काय फायदा. ठीक आहे. जे काही क्वेश्चन प्रॉब्लेम जरी 6 ते 7 आले ते सर्वच्या सर्व टेक्स्टबुक मधले जे फॉर्म्युलेज आहेत त्याच्याशीच रिलेटेड आहे, जे की 4 फॉर्म्युले मी ते लिहिले. सो ह्यावरतीच तुम्हाला ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह होतील. सो पीडीएफ तुम्हाला सेंड केली जाईल. त्यापैकी काही असे क्वेश्चन असतील की ज्यांचा ह्याच्यासोबत ताळमेळ लागत नाहीये, ते स्ट्रिक्टली क्वेश्चन स्किप करायचे. ओके. आणि बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर आज जवळपास एवढा पार्ट आपण आजच्या लेक्चरला क्लिअर केलाय. काही थेरॉटिकल कन्सेप्ट पण आपण पाहिल्यात आणि काही प्रॉब्लेम्स देखील आपण सॉल्व्ह केलेले. ठीक आहे. तसंच मी तुम्हाला इथं फॉर्म्युले पण सांगितलेत जे की इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. सो याच्याशी रिलेटेड तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता उद्या आपण काय करूया, नेक्स्ट चॅप्टर आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. यामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जर का काय अडचण असली तर मला विचारा. ठीक आहे. ओके. मग थांबूयात आपण या ठिकाणी. So thanks for the joining. See you tomorrow at the same time. Bye bye and take care.